आणि दिवसभर अशीच दगदग होती माझी. याला काय सुट्टी, याला आराम केला निवांत मस्त आहे माझ्या नवऱ्याचा. 10,000 मला त्यासाठी दे म्हणलं तर दिली नाही. वेलकम टू माय चॅनल. सो आजचा खास ब्लॉग आहे आदित्यच्या बर्थडेचा. म्हणजे त्याच्या आम्ही भेटून 7 वर्ष झालेत, पण मी आतापर्यंत त्याच्या बर्थडेला एक पण गिफ्ट घेतलं नव्हतं, कारण माझ्याकडे पैसेच नव्हते. म्हणजे जे की सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो, आणि आता देवाच्या कृपेने थोडेफार येतात माझ्याकडे, तर मी ते साचवून त्याला गिफ्ट घेतलंय. आणि मी अचानक ब्लॉग चालू केलेला तो, तर शॉर्ट आणि स्वीट आहे. सो शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जखळ्यापणा असावा माणसाच्या अंगात. माझ्या बर्थडेच्या दिवशी, म्हणजे माझ्या बर्थडेच्या वेळेस मी आयफोन मागितलाय, तरी आणि आधीच माझे पैसे घालून मोकळा झाला त्याच्या बर्थडेला. म्हणजे मला बायकोला घ्यायच्या आधीच तिचा खर्च चालू करायचा. 15 पटीने कमी घेतलंय. काय 15 पटीने कमी घेतलं? आयफोन आहे तुझा 1.5 लाखाचा. हा, 1.5 लाखाचा. दिलं कितीच? फक्त 10,000. हा, 10,000. 10 पण नाही. हा, 10 पण नाही. काय? हा, काय मी विसरले गाईज, तुम्हाला सांगते. मी शोरूम मध्ये गेलो होतो आम्ही, लाईफस्टाईल मध्ये, MG रोडला. तर ना तिथं मी व्लॉग घ्यायचा विसरले. ऍक्च्युली मी ऑफिस मधनं निघले आणि गडबडीत निघले. सकाळी पण मी लवकर पहाटे उठून ऑफिसला यायचं होतं म्हणून आली, आणि दिवसभर अशीच दगदग होती माझी. याला काय सुट्टी, याला आराम केला निवांत मस्त. 2 दिवस अजून सुट्टी आहे त्याला काय. तर मी खूप थकले होते, माझ्या लक्षात आलं नाही तो मोमेंट शूट करायचा. नको म्हणत होता, एवढा महागाचा वॉच नको मला, आणि मी कधी घालणार. आणि आता त्याला म्हंटल घेतल्यावर तू घालून जा ऑफिसला. ऑफिसला नाही घालून जाणार मी कुठं मुलगाचं कशाला खराब करायचं. हा, अरे मी काय म्हणते, माणूस श्रीमंत जरी नसला ना तरी त्याने ना जसा असेल तसा चांगलं राहिलं पाहिजे. हा, जर आपल्याकडे असून पण आपण तसं राहिलं नाही तर काय अर्थ आहे का, सांग बरं. नाही ग, जेवढ्यात आहे तेवढ्यात राहायची सवय. अरे साध्या माणसा जे दिसतं तेच चालतं. असं आहे का? हा, सुधर जरा, सुधर. कसा नवरा भेटला आणि कसा मी पसंत केला तुम्हाला सांगते. जर 7 वर्षांपूर्वी इंस्टाग्राम असतं आणि मी मी जर पुण्यातच असते पहिल्यापासून, तर ह्या पोराला मी बिलकुल पसंत केला नसता. अजिबात नाही. वारं पण लागू दिलं नसतं त्याचं, मी वारं पण लागून दिलं नसतं. इतकी मी आगावे. तेव्हा कसं झालं, मी नवीन पुण्यात आलेली, मला जास्त काही माहिती नव्हतं. फायदा उचलला. हा, आणि मी तेव्हा खूप शांत होते, खूप सोज्वळ होते. आता मी 1 नंबरची आगाव झालेली आहे. पण मीच केली. ती पण याच्यामुळेच झालीये. आणि बिलकुल हुशार नव्हते, आता हुशार झालीये असं मला वाटतंय. त्याला तर जास्तच वाटतंय, अतिच वाटतंय. तर गाईज आम्ही आलोय अमराई हॉटेलमध्ये, आणि जे की आहे सातारा रोडला. ही आहे काजू, आणि आम्ही मस्त आता एंटर केलं. इथे म्युझिक चालू होतं म्हणून मी व्हॉइस ओव्हर टाकतीये. आणि हे माझे थोडेसे नखरे बुमरँगचे. माझा नवरा ना खूप लाजरा आहे, म्हणजे खूप शांत आहे, आणि त्याला असं स्पेशल फील करणारं कोणी नाही आहे. मी पहिल्यांदा त्याला असं स्पेशल फील केलं, आणि त्याला असं भारी प्राऊड फील होत होतं. असं मस्त क्यूट स्माइल देत होता, आणि असा खूप हॅपी होता. ब्लॉगच नाही घेतला, जे घ्यायचे तेच नाही घेते. आज माझं डोकं नाही आहे जागेवर. परत कट करू का मग? घेतला ना तो टाकेल. हो. केक दाखवू का काजलने आणलेला? तर काजलने तिच्या जीजूसाठी केक आणलाय, आणि नाव पण टाकलंय जीजू म्हणून, जीजू. आणि मी गिफ्ट घेतलंय, त्याचा पण व्हिडिओ काढलाय मी, तो टाकेन. उंदीर असं कर. हा, झालं.
तर मंडळी केक कट करायचा नाही पण गिफ्ट ओपन करायचा नक्की मी व्हिडिओ ॲड केला आहे, कारण ही स्पेशल मोमेंट होती आणि अजयने शूट केला आहे. थँक्यू सो मच अजय. आणि हा गिफ्ट ओपन करताना मी आधीला सांगत होते की सरप्राईज नाही आहे तरी पण सरप्राईज झाल्यासारखे रिॲक्ट करा. त्याची रिॲक्शन बघून मला हसायला आली. त्याने खूप खरंच नॅचरल रिॲक्शन दिलेली आणि बरेच त्याला रिॲक्ट करायला सांगितलं होतं मी खरं तर. आणि हे त्याचं वॉच आहे. जवळून नाही घेतला पोरानं पण ठीक आहे, मस्त आला व्हिडिओ. खूप लाईक आले इंस्टाग्रामवर ह्या व्हिडिओला. 11,000 आणि अजून काहीतरी पुढे असे लाईक आहेत ह्या व्हिडिओवर आणि व्ह्यूज पण खूप छान आहे. सर कसं वाटलं गिफ्ट तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला. तर गाईच सेलिब्रेशन झालं आहे आणि मी घरी पण आलो आणि मी शूट करायचं राहून गेलं माझं शेवटचं. तर बड्डेला गिफ्ट घेतलं आहे, खुश आहे, पण पैसे जातील हे पण टेन्शन होतं आणि घ्यायचं पण होतं. हे तर झालेलंच. मस्त आम्ही पार्टी वगैरे केली काजलसोबत. ती नाही आहे यूट्यूबला बट तिचा इंस्टाग्रामला 1 मिलियन फॉलोअर्स आहेत, म्हणजे ती खूप मोठी रील स्टार आहे. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सेलिब्रेशन वगैरे केलं. आणि आता माझा नवरा मस्त ऑफिसला वगैरे जाऊन घड्याळ मिरवतोय आणि मित्रांना दाखवतोय. एक मित्र म्हणतो अरे तो 10,000चं घड्याळ आहे, घालून नको येऊ नाही तर ना तुझं रस्त्यात काढून घेतील, आहे ना. तर नवरा खुश आहे माझा. अजून MRI करायचा आहे माझ्या नवऱ्याचा. 10,000 मला त्यासाठी दे म्हणलं तर दिली नाही. मला म्हंटले मला MRI करायला पैसे दे आणि घड्याळ नको घेऊ. मग MRI होईल ना, एवढं काय त्याच्यात. करू पायाचं महत्वाचं आहे, करू म्हंटले ना. 10,000 थोडीच होणार आहे, ते अजून पैसे लागतात. 10,000 नाही लागत MRI ला. ग बसा आपण करू. तुला काय माहिती. तुला काय माहिती. अजून बाकीचे टेस्ट पण करायचे. करू आपण, त्या करू म्हंटले ना, करू कशा पण करू. एवढं काय टेन्शन घ्यायचंय. तुमच्या बर्थडेला मी आतापर्यंत एक पण गिफ्ट दिलेलं नाही. तुम्हाला आठवतंय का तुमच्या बर्थडेला मी काही गिफ्ट दिले. मग हे पहिलं होतं ना. मग मी माझ्या नवऱ्याला पहिल्यांदा बर्थडेला गिफ्ट दिले. याच्या आधी मी कधीच त्याला गिफ्ट दिलेलं नाहीये. 7 वर्षात पहिलं गिफ्ट आहे बर्थडेचं हे. आणि मला घ्यायचं होतं आणि MRI तर म्हटलं होईलच, करूच आपण. पाय पण माहिती नाही काय. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. शॉर्ट आणि स्वीट होता. मी अचानक मला सुचलं आणि मी चालू केला बनवायला. ऍक्च्युली आम्ही शोरूम मध्ये नाही बनवला, माझ्या लक्षातच नव्हतं. आणि मला ना नवीन कपडे घ्यायचे होते, मी त्या कपड्यांच्या नादात होते. त्याच्यात वॉच घ्यायचं होतं, टाइम खूप कमी होता आणि आमची वाट बघत होते काजल आणि ते. त्याच्यामुळे खूप गडबड झालेली. नंतर अचानक आठवलं की चला आपण छोटासा ब्लॉग घेऊया, कारण ह्या पोराचा कधीच असा बर्थडेला काही गिफ्ट घेतलं नाही, त्याचं पहिलं गिफ्ट आहे, हो ना. तर गाईज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय बाय.